पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरलेले आहेत। यामुळे शहरातील राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं असून प्रभाग क्रमांक 15 म्हणजेच केशवनगर परिसरात सध्या निवडणुकीची मोठी चुरस पाहायला मिळते। मात्र या प्रभागातील जनतेचा ओघ नेमका कोणाकडे आहे आणि इथले स्थानिक प्रश्न काय आहेत? प्रभाग क्रमांक 15 केशवनगरमध्ये सध्या विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। मात्र या भागातील सर्वात मोठी आणि जिव्हाळ्याची समस्या म्हणजे ट्रॅफिक। कित्येक वर्षांपासून रखडलेला वाहतुकीचा प्रश्न जो सोडवेल तोच आमचा लोकप्रतिनिधी असेल अशी भावना नागरिक व्यक्त करताय। पण या सगळ्यात सध्या अजितआबा घुले यांचं नाव आघाडीवर असल्याचं चित्र आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी। पाहूयात। ही एक वेगळा उपाययोजना असेल जेणेकरून ट्रॅफिक डायव्हर्जन होईल। त्याचबरोबर मुंडवा केशवनगर भागामध्ये कनेक्ट होण्यासाठी आमनोरामधून आता जो नवीन भाग डेव्हलप होतो तिथून देखील भुयारी मार्ग तिथून चेरंदा पाटलांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। या देखील पर्यायी योजना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे। परंतु आमचं जर विजन पाहिलं, पॅनलचं विजन पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त अंतर्गत जे रस्ते आहेत, अंतर्गत गल्ली जो आहे तेही कॉन्क्रिटीकरण करून अंतर्गत नेटवर्क सिस्टीम चांगली जर केली तर ट्रॅफिकच्या समस्येला बऱ्यापैकी आज बसेल असं मला वाटतं। नक्कीच उमेदवार आपल्यासोबत आहेत। दादा, या ठिकाणी काही रोजगाराचा देखील प्रश्न पुढे येतो, काय नवं आपण निवडून आल्यानंतर करणार आहात? निवडून आल्यानंतर आपल्या त्यांच्या बाजूला खाली आम्ही लोकांना दादांकडं आव्हान करू की आम्ही इथले युवक जे बेरोजगार आहेत त्यांना कसं न्याय देता येईल याचा प्रयत्न समजा आम्ही करू। नक्कीच ताई, या ठिकाणी स्त्री सक्षमीकरण आणि स्त्रीच्या हाताला जर काम मिळेल तर स्त्री सक्षम होईल असे नमस्कार। आपल्या प्रभागाची याच्यामुळेच एक केशवनगरची ओळख आहे अशी पहिल्याच काही मी या विभागामध्ये अजितदादांनी जे चालू केली त्यामुळं खरंच महिलांमध्ये उत्साह आहे आणि आज 8-9 वर्षांनी तरी निवडणूक लागली। त्यामुळे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ सगळेच कार्यकर्ते आहेत आणि सक्षमीकरणाचं बोलणं स्त्रियांचा नेहमीच आदर करतात। कारण सर्वच महामानव जे बोलतात, एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतो आणि एक पुरुष शिकला तर तो फक्त स्वतः शिकतो। त्यामुळं जे सर्व वरती जे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी नक्कीच पुढाकार घेतात आणि मीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्त्रियांसाठी नक्कीच कटिबद्ध असेल। या विभागामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे हॉस्पिटल आणि शौचालय जे बस स्टॉपच्या तिथं शेजारी जी आरक्षित जागा आहे तिथं आम्ही नक्की शौचालयाचं म्हणजे नियोजन आहे। पण ते उमेदवार 4ही निवडून आले तर आम्हाला म्हणजे एकनिष्ठेनं आणि सगळे सोबत असल्यामुळं जे काम करण्याला गती येईल त्यासाठी मी नागरिकांना म्हणते 4ही पॅनल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून द्या। आपल्यासोबत टिकवता येत काय ताई नवीन आपण काय बेसिकली आपण असं म्हणू की आता सुरुवातीला ज्या आपल्या समस्या आहेत, बेसिक समस्या ज्या कचरा झालं, पाणी झालं किंवा आरोग्याविषयी झालं, सुरक्षिततेविषयी झालं, आधी सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्यावरच पहिलं काम करू आणि त्यानंतर पुढचं तर महिलांसाठी मी असं म्हणेल की बचत गट झाले किंवा अजूनही त्यांच्या काही वेगवेगळे क्लासेस झाले, अशा प्रकारचे आपण नियोजन करू शकतो। नक्कीच प्रभाग क्रमांक 15 मध्ये जे अजितआबा घुले आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणे 4ही उमेदवार उभे आणि त्यासोबत मतदार देखील उभे आहे। आपल्यासोबत प्रचारासाठी ताई आहेत, काय सांगाल ताई? आपले 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। राष्ट्रवादी पक्षाने जे 4 जनतेमध्ये राहून काम करणारी ही 4ही उमेदवार असलेले त्यांच्या पाठीमागे आम्ही कारण आम्हाला काम करणारे लोक हवे, कारण आम्हाला दादानीच असं सांगितलं की काम करणाऱ्या लोकांना पाठीमागे। पण जसं मी सांगितलं पुन्हा एकदा की रस्त्याचा जो ट्रॅफिकची जी मेन समस्या आहे केशवनगर मांजरी ह्या भागाला ज्या सगळ्यात मोठी समस्या जर कशाची असेल तर ती ट्रॅफिकची। आणि मी नागरिकांना सांगते की ट्रॅफिकचा रस्ता ज्या उमेदवाराने अडवलेला आहे त्याला निवडून देऊन आपण 20 वर्षासाठी केशवनगरचा विकास थांबवतोय आज। त्यामुळं नागरिकांना नम्र विनंती की असे उमेदवार निवडून देऊ नका ज्यांनी केशवनगरची नुकसान केलेली आहे, पुढे जाऊन मांजरीची त्यामुळे नुकसान। जोपर्यंत रोड मोठे होणार नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट होणार नाही, तुमच्या प्रॉपर्ट्यांचे भाव वाढणार नाही। शेजारी खराडी बघा, खराडीचे रेट कशामुळे वाढलेले आहेत, त्यांचे जे मोठे रस्ते आहेत त्यांच्या समस्या नाही आहेत, त्या आपले रस्ते एवढे छोटे आहेत, रस्ते अडवलेत कुणी। अशा उमेदवारांना निवडून देऊ नका, बस एवढंच बोलते।
नक्कीच ज्यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवला नाही, सातत्याने मतदारांना आणि समाजाला अडथळे निर्माण केले, अशा उमेदवाराला निवडून देऊ नका असे देखील आव्हान केले आहे. आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये जर बघितलं तर एकीकडे अजितदादा पवारांचा दुसरा चेहरा म्हणून प्रभाग क्रमांक 15 मध्ये अजित आबांचा चेहरा बघितला जातो आणि त्यांच्यासोबत युवाच नाही तर सर्वसामान्य मतदार देखील जोमाने उभे आहे आणि त्यांच्या प्रचाराला या रणांगणामध्ये लढा देण्यासाठी तयार आहेत. स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.